पण निद्रा, माझ्या लेखीमुळे तुझ्या चेहऱ्यावर छान ग्लो आलाय. तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही म्हणजे ग्लो आलाय चेहऱ्यावर. विरोचक सुद्धा हेच म्हणाला होता. चेहऱ्यावर ग्लो आलाय. आणि तेव्हा तुला वाटलं होतं की विरोचकाला कदाचित संशय आला. इतर पण मला काय वाटतं माहितीये, असं काहीही नाहीये. मला असं वाटतं की विरोचक क्लूलेस आहे, म्हणूनच तर तो एवढा शांत आहे. विरोचक शांत नाहीये. त्याच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे. असू देत, बघूया आपण विरोचक काय करतोय ते. रिलॅक्स. साहेब, मला खरंच असं वाटतंय की विरोचकाला संशय आलाय आणि तो नक्की या गोष्टीचा माग घेणार. मित्र येऊ देत त्याला संशय आला असेल तर आपण बघूयात काय करायचं ते. जसं त्रिनयना देवी आई तिच्या लेकींचं रक्षण करते, तसाच हा अद्वैत राजाध्यक्ष त्याच्या लेकीचं रक्षण करेल. नेत्राची शंका चुकीची नाही, पण अद्वैत, या सगळ्या घटनांना तू ज्या प्रकारे सामोरा जातोयस, नेत्राला आत्मविश्वास देतोयस, ते खरंच खूप योग्य आहे. हो आत्या, कारण नेत्राला असं कॉन्फिडन्स दिला नाही तर ती स्वतः मेंटली खूप डिस्टर्ब होईल. आता तू जे काही करतोयस ना, त्यामुळे तिला कुठलाही मानसिक तणाव येणार नाही. आता पण मला एका गोष्टीची खूप काळजी वाटते. कोणत्या गोष्टीची? त्या समजा नेत्राची शंका खरी ठरली, खरंच विरोचकाला नेत्राच्या प्रेग्नन्सी बद्दल कळालं असेल तर. आदी, आदी, काय आहे? काय हवंय? नेत्र हे सगळं थांबवायला हवंय ग. आपलं घर, आपली माणसं, खूप त्रास होतोय त्यांना. हे कुठेतरी थांबायला हवंय. विचार येत राहतात सारखे डोक्यात माझ्याही. रात्र रात्र बसून राहते मी, झोपच नाही लागत. कशी लागणार झोप? आपल्या माणसांना त्रास झाला तर कसं सहन होईल? शेखर आणि अद्वैतला पण त्रास होतो ह्या सगळ्या घरातल्या प्रकरणामुळे. त्यांचंही लक्ष नाही लागत आहे ऑफिसमध्ये. वाशीच्या साईटवरून फोन आला होता, तिथे काहीतरी गोंधळ झालाय. शेखर तसेच निघून गेले. हे थांबवायला हवं ग. म्हणजे शेखर आणि आदी हे सगळं या घरातल्या सगळ्या वातावरणात गुरफटून गेले. तेच विचार आहेत त्यांच्या डोक्यात, त्यामुळे कामाकडे दुर्लक्ष होतंय त्यांचं. असं होऊन चालणार नाही ना नेत्रा. तुलाही वाटतच असेल ना की आपल्या माणसांना त्रास व्हायला नको. मग थांबव ना ग हे प्लीज. तू करू शकतेस. थांबव हे सगळं प्लीज. संपवून टाक. ठीक आहे, तुझा. मला एक सांगशील का? तू बरी आहेस ना? म्हणजे तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही, दिवसा तू जास्त वेळ आराम करत असतेस म्हणून विचारलं. प्लीज काळजी घे स्वतःची. आपल्याला असं काही करता नाही कळणार ज्यामुळे विरोचकाला हे सगळं कधी कळणारच नाही. अद्वैत, काही महिन्यांनी नेत्राच्या शरीरात बदल होतील, तेव्हा सगळ्यांनाच कळणार आहे. पण निदान तोपर्यंत तरी विरोचकाला कळणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायला हवी. आता प्रयत्न तर तोच आहे, पण एकाच घरात राहून हे सगळं मॅनेज करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. ऐन युद्धात नेत्रा गरोदर असणं
ही साधी गोष्ट नाहीये. हे सगळं देवी आईने योजलेलं आहे. तुमचं बाळ हे देवी आईचाच अंश आहे. त्यामुळे देवी आईच त्या बाळाची काळजी घेईल. औषध कसली आहेत? काय होतंय तुला मित्र? ठीक आहे, मी जाते, पण काळजी घे स्वतःची. आणि मी जे सांगितलं त्रासाचं, त्याचा प्लीज विचार कर. हो, मी सांगतो कार्यकरांना. तुम्ही सुद्धा इन्व्हेस्टरशी बोलून घ्या एकदा. बाबा, मी करतो तुम्हाला नंतर फोन. ही तर ही बाईक आली इथे. हिला रूम मध्ये येऊच का दिलंस तू? नको ना चिडू साधी. मी माझ्या सुनेबरोबर गप्पा मारत होते. तू बोलत नाहीस माझ्याशी, तू अबोला धरलायस. पण तिच्याबरोबर बोलून बरं वाटलं मला. मी एक सांगू का? म्हणजे एक रिक्वेस्ट आहे माझी. तुम्ही नाही बोलत आहात ना माझ्या बरोबर, नका बोलू. तुम्ही तुमचा वेळ घ्या. पण मला एक नातवंड द्या. त्याच्याबरोबर बोलेन मी, त्याच्याबरोबर खेळेन, त्याच्याबरोबर आयुष्य घालवेन. प्लीज. तुम्ही कितीही लपवाछपवी करा, विरोचकापासून काहीही लपून राहू शकत नाही. माणसाच्या आर पार दिसतं विरोचकाला. ती कट्यार अचानक कुठे गेली आणि आता ती शोधायची कशी? काहीही करून ती कट्यार ताब्यात घ्यायला हवी. माझा अंत त्याच कट्यारीने होऊ शकतो. आणि जर कट्यार नेत्राकडे असेल तर मग ती मला मारत का नाहीये? शांत का बसू नये? मी हे जे नाटक करते त्यावर एक वेळ घरातले बाकी सगळे विश्वास ठेवतील, पण नेत्रा कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. मग नेत्रा शांत काय? माझा अंत करण्यासाठी ती काहीच कशी हालचाल करत नाहीये. नेत्राचं आणि त्या त्रिनयनेचं घोडं नेमकं कुठे अडलंय? काहीतरी गडबड नक्कीच आहे. तनू, तू अभ्यासासाठी चालल्यास ना मित्राकडे? मग मला मंडईत सोडायच्या नादात तुला उशीर तर नाही ना होणार? अगं नाही ग काकू, तो जो फ्रेंड आहे ना तो मंडईच्या पुढेच राहतो. मी सोडतो ना तुला मंडई. चालेल, चल. काकू, एक मस्त कॉफी पिऊन जाऊया. आता? हा. बरं, चालेल, करते. चल. ए, तू नाही, मी बनवतो कॉफी. तू? आज माझ्या हातची कॉफी पिऊन बघ. चालेल. मला पण पिशव्या घ्यायच्यात. काकू, आपण वाटेत जाताना कॉफी शॉप मध्ये कॉफी पिऊया. बरेच दिवस झाले आपण गेलो नाहीये ना. हो, चालेल. ए वहिनी, तू पण चल ना. नाही, तुम्ही या जाऊ. ओके, येतो. चल.
नेत्रें केतके प्रतिबिंबयक्षणाय सिद्धते. वाचलो. अगं वाचलो काय वाचलो? तू तिला का विचारत होतीस कॉफी प्यायला येतेस का म्हणून? आणि मग तू तिच्या समोर विषय काढलास ना, मग काय करणार मी? 2 मिनिटापासून कॉफी प्यायलो असतो ना आपण. हे काकू, हे बघ मला मान्य आहे की चांगुलपणाचं नाटक करायचंय, पण तो विरोचक समोर आला ना की भीती वाटते ग. जाऊ दे आता, बडबडत बसूया नको. चल निघूया, उशीर होतो. मी जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. नेत्राकडून आपल्याला हवी असलेली सगळी माहिती मिळवायची आणि निघून यायचं. तुला तिच्याबद्दल काळजी आहे असं दाखवायचं. आणि माहिती मिळाली की डायरेक्ट माझ्या रूममध्ये यायचं आणि मला भेटायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मध्ये जर तुला कोणी भेटलं, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर जुजबी बोलायचं, जास्त वेळ नाही काढायचा. हा? बरं तनू, मित्राकडून निघताना एक कॉल करा. डायरेक्ट घरात येऊ नकोस. मी किंवा आधी तुला इथे घ्यायला येऊ, कळलं? ते पण तू तुझा फोन जवळ ठेव तुझ्या. माझा फोन घरातच राहिलाय. मी पटकन घेऊन येते. प्लीज जाऊ नकोस हं, मी आले. बघ काय तू काकू. 11 मिनिटं शिल्लक आहेत, कामाला लाग. आता अद्वैतही नेत्राबरोबर नाही, 100% काम होणार. जाऊ. केतकी, अगं परत का आलीस? अगं माझा मोबाईल राहील. पण तनूकडे आहे ना फोन. जा जाऊन ये पटकन, नाही तर तनूला उशीर होईल. अगं तो बाईक पुसतोय, म्हटलं तोपर्यंत घेऊन येते मी. आले. केतकी, अगं तू काय? माझं एक काम करतेस का? हां. तू जातेच ना बाजारात, फळं घेऊन येशील? हो आणते. ऐक ना, अगं तू आज जा मार्केटला, पण उद्यापासून मी जाईन. कारण अगं इतकी वर्ष मीच करते ना. हो वहिनी, आपण याबद्दल बोलूया. मी आता घाईत आहे, मी पटकन आले. थांब. ही नेत्राच्या खोलीत गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तू तो विश्वास ठेव माझ्यावर. असं का करतोय तू असं करणार? हा, असं नका करू ना तेजस, प्लीज. ओके, तू ये, मी बघते तुला. हा, थांब, मी करते तुला कॉल. काकूमा, मी तेजसशी बोलत होते. त्याला सांगितलं मी पंपकिन आणि ज्यूस बद्दल. तो बोलतोय फाल्गुनी तूच पागल छे, मी पागल छू. असं का बोलतोय तो? बर काकू, मग मी नाही दिला ज्यूस नेत्राला, खरं सांगते मी. मला ज्यूस द्यायचाच होता. तो मी मॉर्निंगला देईन ना, इव्हनिंगला का देऊ मी? बरोबर काकू, मग असं का वागतंय काकू? मग
हा तेजस ऐक ना. तेजस प्लीज तू ऐक माझा. असं नका करू तेजस. काकू तुम्ही मंडईत जाणार होता ना, अजून गेला नाही? तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय, ये ना. या. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मला ना जरा वेगळाच संशय येतोय. कसला? ती रुपाली आहे ना मध्येच वेगळी वागते. म्हणजे असं वाटतं ना की ती काहीतरी भयंकर करणार आहे. हे ना आता खूप झालंय नेत्रा. या सगळ्याचा ना लवकरात लवकर सूक्ष्म लावून टाकूया ना. पण काकू काय झालंय? तुम्ही एकदम अशा का बोलताय? नेत्रा, हे जे काय चालू आहे ते अजून किती दिवस असंच चालू राहणार आहे? काकू आता आणखी थोडे दिवस आपल्याला हे असंच चालू ठेवायचं. म्हणजे तुम्ही हे जे नाटक करता ना, विरोचकावर विश्वास बसल्याचं, ते तसंच चालू ठेवायचं. नेत्रा मला सांग, त्या कट्यारीने विरोचकाचा अंत होऊच शकतो ना? हो बरोबर आहे तुमचं, पण तेजस मी खरंच ज्यूस नाही दिला होता नेत्राला. ऐक ना तेजस प्लीज. असं नका करू ना. पण काय नेत्रा, सांग ना. आपल्याला थोडं थांबावं लागेल. थांबावं लागेल, पण किती? 7 महिने. काकू मी जेव्हा विरोचकाचा वध केला होता तेव्हा आस्ती कट्यार जागृत नाही झाले, कारण तेव्हा सुद्धा माझ्या पोटात हे बाळ होतं. आणि जो हे बाळ माझ्या पोटात आहे ना, तोवर आस्ती कट्यार जागृत नाही होऊ शकत, कारण पेटीमधल्या श्लोकात तसंच लिहिलंय. पण तुम्ही अजिबात काळजी नका करू. ज्या क्षणाला मी या बाळाला जन्म देईन त्या क्षणाला मी अस्थिकट्यार जागृत करून विरोचकाचा वध करेन. नेत्रा नेत्रा, ठीक आहे, आपण थांबूया. दुसरा काहीच पर्याय नाही ना. पण तू तुझी काळजी घे. हो. येते मी. नेत्रा काकू मग का असं वागतंय? काय झालं? माझ्याशी नीटच नाही बोलत त्या. बघ ना आता पण कसं गेलं. नाही ताई, काकू थोड्या टेन्शन मध्ये आहेत. विरोचकाचा विचार करताय. मी नंतर बोलते काकू माझी. तू रेस्ट कर. बोल पटकन, काय माहिती मिळाली? 1 मिनिट शिल्लक आहे, सांग. नेत्रा म्हणाली विरोचकाचा अंत त्या अस्थि कट्यारीनेच होणार आहे. जोपर्यंत तिच्या पोटात बाळ आहे तोपर्यंत विरोचकाचा अंत होऊ शकत नाही. पण ज्या क्षणाला बाळ जन्माला येईल त्या क्षणाला ती विरोचकाचा वध करणार आहे. आणि त्यासाठी 7 महिने थांबावं लागेल. म्हणून नेत्रा अजून शांत आहे.
म्हणजे पुढचे 7 महिने नेत्राचे हात दगडाखाली असणार. ती या विरोचकाला मारू शकत नाही. म्हणजे नेत्राचं बाळ शत्रू नाही, मित्र. किमान पुढचे 7